फर्स्ट सर्विस आहे आमची KTM. बघूयात आता, कारण काका बोलले होते की उद्या 9:30 वाजता या, म्हणून आम्ही 9:30ला आलो. एकूण टोटल 2000 रुपये झालेत. 1600 रुपये. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आम्ही सकाळी सकाळी इथे प्रकट झालो आहे. कुठे? KTMच्या शोरूमला, सर्व्हिस सेंटरला. आम्ही काल पण आलेलो, पण काल फुल झालं होता. आम्ही आज परत आलो लवकर. सकाळी अजून कोण आलंच नाही आम्ही चालू पहिले. आता आम्ही तुम्हाला सांगू KTMची पहिली सर्व्हिसची कॉस्ट किती होते, काय होते, आम्हाला पण माहिती पडेल. आमचे किती दिवस झाले? 1 महिना पण नाही झाला. 1 महिना पण नाही आला. आणि आमच्या 1100 किलोमीटर पण झाले. ते पण इकडेच फिरून, बाहेर पण नाही गेलो अजून. आता पुढच्या महिन्यात आम्ही जाणार आहे बाहेर. ते तयारी करतो आम्ही. तर बघू किती काय. आज आम्ही पूर्ण दिवस तुम्हाला दाखवू आमचा कसा असणार आहे. आधी तर आम्ही सर्व्हिस सेंटरला आलो आहे, मग पुढचं नंतर दाखवू. गाडी तुझी आता आम्ही थांबलो आहे वाट बघत. कधी येत आहेत कोणच नाही आलं. फर्स्ट सर्व्हिस आहे आमची KTM. बघूयात आता, कारण काका बोलले होते की उद्या 9:30 वाजता या, म्हणून आम्ही 9:30ला आलो. आता बघितलं कोणच नाही. आता आम्ही बघणार. आम्ही सर्व्हिसिंग करायला स्वतः आलो, कारण मागची आमची गाडी होती, आम्ही सर्व्हिसिंगला स्वतःहून जायचो. आम्हाला खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागले. पहिल्यांदा स्वतः उभं राहून सगळं बघणार आहे कसं काय 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 चेंज करणार ते. आता तुम्हाला भेटता मी थोड्या वेळाने. ऑइल काढलं आहे. एवढे सगळे स्क्रू आहेत. एवढ्याशा पाटला काय काय केलं? केलं नाही, करणार आता. काय? ऑइल फिल्टर चेंज, ऑइल फिल्टर चेंज बोलला. आणि ते पेट्रोल टाकायला पाणी देतं ना, ते क्लीन करून देतो. आणि नॉर्मल सर्विस बाकी सगळे चेंज करेल, चेक करेल मी करणार आहे की नाही. किती वेळ लागेल? 1 तास कमी, जास्त 1.5 तास. गाडी तर घेतली आपण, काहीतरी शोधतो भेटत नाही. मग होईल, मग जाऊ आपण. जाऊ ऑफिसचं काम सुरू करायचं. 2000 रुपये बोलले आहे, आता बघूया. मध्ये 3 सर्व्हिस झाल्यावरती मग जास्त पैसे होणार. असं नसतं. हां, म्हणजे 1000 रुपये वाढत. गाडी सर्व्हिसिंगहून आली आहे आपली पहिली. एकूण टोटल 2000 रुपये झालेत. 1600 रुपयाचं तर ऑइलच आहे. ऑइल चेंज केलं आणि ऑइल फिल्टर चेंज केलं आणि रिंग कशी ती चेंज केली, त्याचे लावले 6 रुपये. बाई काय नाही अजून केलं, मोठं काम काही केलं नाही, त्यामुळे काय टेन्शन नाही. पहिली सर्व्हिस आहे म्हणून. लेबर चार्जेस पण आले 350 रुपये आले. इकडे पेट्रोलला आलं. त्याच्यानंतर आम्ही दादरला आलो, थोडी गणपतीची शॉपिंग करायची होती म्हणून. आणि मग तिथून आमचं ठरलं की आपण आज चिंतामणीचं आगमन होतं, त्यामुळे मग आम्ही चिंतामणी बघायला गेलो. असं काही प्लॅन नव्हता की चिंतामणी बघायला जायचं, पण वेळ होता म्हणून गेलो. आणि खूप लकीली 10 मिनटं आम्ही आधी पोचलो आणि त्याच्यानंतर तो पडद्यावरती गेला, त्यामुळे आम्हाला चिंतामणी बघायला भेटला.